विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये स्वागत आहे. मी महेश सर. हा माझा फोन नंबर आहे. काहीही डाऊट असेल तर विचारा. पॅनिक मोड मध्ये राहायचं नाही मी असताना. बोर्डची तयारी कशी करू, सीईटीची तयारी कशी करू, त्याबरोबरच कसं शक्य आहे मी हे करू का ते करू. खूप तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देतोय. WhatsAppला तुमचे मेसेज येताय. पर्सनली मी त्यांना रिप्लाय देतोय. ठीक आहे, थोडा इकडं-तिकडं होईल म्हणूया पण मी तुम्हाला रिप्लाय दिलाय. महत्वाचं काय तुमचे प्रश्न विचारा मला. बरं, आपल्या या 2 बॅचेस बद्दल पण तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर आहे. आतापर्यंत 30 ते 40,000 मुलांनी ते डाउनलोड केलंय. त्यातल्या खूप मुलांनी आपला कोर्स पण घेतलाय. चांगला रिझल्ट लावून दाखवलाय. बरं, मग आजच्या लेक्चरमध्ये मला काय प्रूव्ह करायचं आहे, की बोर्डची तयारी करत असताना सीईटी करायची आहे आपल्याला. हां, आपला क्रॅश कोर्स तुमच्याबरोबर आहे. पण ठीक आहे, मला ना टेस्टबुक करत-करत बोर्डचं टेक्स्टबुक सॉल्व्ह करत असताना सीईटी पॉसिबल आहे का? आहे पॉसिबल. आता आपण एओडीच्या सीरीज मधलं हे 6वं लेक्चर आहे आणि मी कन्सेप्ट कुठली घेतली व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन आणि जर्क. जर्क माझ्यासाठी थोडंसं नवीन आहे. हा काय प्रकार आहे? एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. मला ना डिस्प्लेसमेंट दिलेली असते. इन टर्म्स ऑफ टी म्हणूया आपण. त्याचं मी एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं म्हणजे मी डी-एस बाय विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह काढलं, की मला एक्सेलरेशन नाही, व्हेलॉसिटी मिळते. त्याचं मी सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलं डी-एस स्क्वेअर बाय डी-टी स्क्वेअर, की मग मला एक्सेलरेशन मिळणार आहे. म्हणजे या टाइपमध्ये मला 2च वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचंय. पण जर मी तिसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढलं, म्हणजे मी डी क्यूब एस अपॉन डी-टी क्यूब म्हणजे मी एक्सेलरेशनचं डेरिव्हेटिव्ह काढलं, की मग त्याला म्हणायचंय जर्क. नाही कधी विचारलं, पण विचारू शकतायत. पण सगळ्यात महत्वाचं, चा टाइप सगळ्यांना जमणार आहे. आज तुम्ही माझ्याबरोबर बोर्ड प्लस सीईटी सुद्धा करणार आहात. बरं, आता इथं बघा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ची व्हॅल्यू दिली ती चेक करा. काय दिलंय त्यांनी 4t स्क्वेअर प्लस 3t. खूप मोठं न्यूमेरिकल आहे. टाईम दिलाय रे. फिनिश. जर तुम्हाला जर तुम्हाला ची व्हॅल्यू दिली असेल, तर प्रॉब्लेम काही येणारच नाही. बघा कसं. मला विचारलं काय ते पहिलं बघा, व्हॉट वुल्ड बी द व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन दोन्ही विचारलंय. चला याला डिफरंशिएट करा. याला डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. मग एसचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे डी-एस बाय डी-टी 4 इंटू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t आणि 3 इंटू टीचं डेरिव्हेटिव्ह 1. तर डी-एस बाय डी-टी म्हणजेच व्हेलॉसिटी. पहिलं डेरिव्हेटिव्ह म्हणजे व्हेलॉसिटी दॅट इक्वल्स टू 8t प्लस 3. अरे टी ची व्हॅल्यू त्यांनी 20 दिलेली आहे आणि प्लस 3. 20 ला 8 न मल्टिप्लाय करा. 160 त्यात 3 ॲड करा. 163 आपलं आन्सर करेक्ट आहे का बघा? बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एस हे मीटरमध्ये असल्यामुळं युनिट येणार मीटर पर सेकंद. काय अवघड आहे? काहीच नाही. बरं, मी जर व्हेलॉसिटी जे दिलंय तुम्हाला, काय व्हेलॉसिटी दिली नाही, आपण फाइंड आउट केली 8 प्लस 3. त्याचं जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू टी, तर ते फक्त 8 येणार. ती कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0, टीचं डेरिव्हेटिव्ह 1. 8 इंटू 1 8 आलं. आता युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्सेलरेशन आहे ना ते लक्षात घ्या. इथे मला ची व्हॅल्यू पुट करावीच लागली नाही. इथं एक्सेलरेशन टाईमवर डिपेंड नाही. याचा अर्थ ते युनिफॉर्म आहे. जर टाईमवर डिपेंड असतं, इथं जर टी वगैरे असता, तर टाईमनुसार ते चेंज होणार. मग युनिफॉर्म एक्सेलरेशन कसं येईल? मग आता काय कळालं या टाइपमध्ये तुम्हाला? 2 वेळा डेरिव्हेटिव्ह फक्त काढायचा. जर ची व्हॅल्यू दिली असेल, तर सगळ्यात सोपं न्यूमेरिकल. ची व्हॅल्यू जर नाही दिली, तर ते तुम्हाला व्हेलॉसिटी देतील, नाहीतर एक्सेलरेशन देतील. चला, तुम्ही व्हिडिओ पॉज करणार आहे. पहिलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. खूप सोपं न्यूमेरिकल आहे. स्क्रीनशॉट काढून घेतात बरीचशी मुलं. मला एका मुलाचा मी फोन बघितला बरं का. YouTubeवरचे व्हिडिओ तो आपला फॉलोवर होता आणि त्याने एक डाउट मला विचारला बरं का, हे डाउट. पण तो डाउट विचारत असताना मी म्हटलं, एवढे माझे फोटो?" नाही म्हणला, "सर ते सगळे स्क्रीनशॉट आहे." "बाळांनो, ही मेथड ठीक आहे, तात्पुरता वेळ नसेल, वही पेन नसेल तर. पण मला तुमच्याकडून नोट्स हव्या आहेत, वहीत लिहिलेल्या, हे लक्षात घ्या." नेक्स्ट प्रॉब्लेम ठरल्याप्रमाणे ची व्हॅल्यू लिहूया आपण. 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. ओके. एक्सेलरेशन दिलंय म्हणजे चला याचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढूया. पहिल्यांदा लिहूया डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी.
मग एसचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे ds/dt. मग हे 2 इंटू 3t². माहिती आहे ना डेरिव्हेटिव्ह 3 पुढे येणार आणि रेस्ट टू एच टर्म 1 न कमी होणार आहे. 5 इंटू 2t आणि प्लस 4 इंटू 1 आणि कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. ओके. म्हणजे मला व्हेलॉसिटी मिळाली. काय मिळाली? 6t² मायनस 10t आणि प्लस 4. चला परत डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग v चं डेरिव्हेटिव्ह dv/dt म्हणजेच ते ॲक्सेलरेशन आहे. 9वी ला ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट म्हणलं की टाइम न डिव्हाइड करतोय. चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे dv. चला याचं डायरेक्ट लिहू का रे? 12t मायनस 10. हे कॉन्स्टंट आहे 0. आता हे जे ॲक्सेलरेशन आहे त्यांनी 14 दिलंय. मग 14 इक्वल्स टू 12t मायनस 10. मायनस 10 चं प्लस 10 करा. मग 12t इक्वल्स टू 24 येईल ना? ह्या दोघांची ॲडिशन. आता इंटूचं अपॉन करा म्हणजे टी बरोबर 2 सेकंद. प्रॉब्लेम फिनिश. एकदा का टी ची व्हॅल्यू मिळाली की संपलं बाळांनो. आता काय विचारलंय? व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. आता मग देअरफॉर व्हेलॉसिटीची तुमची व्हॅल्यू होती 6t² मायनस 10t प्लस 4. मग व्हेलॉसिटी इक्वल्स टू 6 इंटू 4. टी ची व्हॅल्यू टाका ना. 10 इंटू 2 आणि प्लस 4. मग 6 4 चा किती? 24. 24 मध्ये 4 ऍड करा. 28. त्यातनं हे 20 मायनस करा. 8 फूट पर सेकंद बरं का. नीट चेक करा. फूट मध्ये दिलंय. हां, फूट मध्ये दिलेल्या व्हॅल्यू व्हेलॉसिटी मिळाली. बरं अजून काय विचारलंय? डिस्प्लेसमेंट म्हणजे एसच विचारलंय. मग तुम्हाला होमवर्क देतोय. ह्या एसच्या ह्याच्यामध्ये जिथं-जिथं टी आहे, तिथं टू व्हॅल्यू पुट करा ना. बरं. पुस्तकात ना शोधून 2च प्रॉब्लेम मला या टाइपचे सापडले. मोजून किती? 2. एक्सरसाइजमध्ये नाही सापडलं. तुम्हाला सापडतोय का बघा. पण मला सापडलेत एम-सी-क्यूज. बघा. माझं ऐका. लेटेस्ट क्वेश्चन आहे. बोर्डसाठी आपण तयारी करतोय. सीईटीची पण होते आपोआप. मनातील भीती फक्त काढून टाका. त्याच मेथडने मी सोडवतोय की नाही बघा. एसची व्हॅल्यू दिले 5 कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह 0 येईल. याची व्हॅल्यू 48/t. त्याचं डेरिव्हेटिव्ह -1/t². 48 आहेच. टी क्यूब याचं डेरिव्हेटिव्ह 3t². बरोबर आहे ना? आता त्यांनी काय म्हणलंय? ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय, पण जेव्हा व्हेलॉसिटी किती असेल? 0. टाईम दिला नाही, पण व्हेलॉसिटी 0 दिले. चला काढायचं डिफरंशिएट करा. मग आता सीईटी आहे ना, डायरेक्ट करूया का आपण? याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यावर व्ही मिळणार आहे. कॉन्स्टंटचं 0 मायनस 48/t² आणि याचं येणार 3t². समजून घ्या हे 0 आहे. मग हे मायनस इकडे गेल्यावर प्लस होतील किंवा एक काम करूया, हे प्लस इकडे गेल्यावर मायनस होतील, पण प्लस लिहूया आपण. इकडचं साइन चेंज करूया ना. 48/t² क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. t⁴ इक्वल्स टू 16 येणार आणि 3 खाली येतील ना. मग त्याचं 4th रूट काढा. 2 येणार. कारण 2⁴ 16 असतं बाळांनो. टीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता काढायचं मला ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काढण्यासाठी याचं परत डेरिव्हेटिव्ह काढलं पाहिजे. मग व्हेलॉसिटी डेरिव्हेटिव्ह काढा. ॲक्सेलरेशन मिळेल. समजून घ्या याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं बघा. बेसिक सांगतो आणि t⁻². आता तुम्हाला सांगतो रेस टू टर्म आहे ती पुढे येणार. मायनस इंटू मायनस प्लस 96 होणार आणि त्यातनं एक कमी होणार. मग -2 चा -3 होईल. पण ते डिनॉमिनेटर गेल्यावर +3 होणार. म्हणजे मला मिळालं 96/t³ आणि याचं डेरिव्हेटिव्ह येणार 60. t² चं डेरिव्हेटिव्ह 2t असतं ना. मग आता मला सांगा ची व्हॅल्यू 2 पुट करा. 96 ला 2 चा क्यूब 8 ने डिव्हाईड केलं की 12 येणार. 2 ने 6 ला मल्टिप्लाय करा 12 येणार आणि उत्तर 24 येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन डी करेक्ट आहे. काहीही अवघड नाही. 2 मार्क फिक्स आहेत. तसं एओडी मध्ये 4 प्रश्न सीईटीला येतात एका पेपरमध्ये. आणि आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपण एवढी एवढं डिटेलमध्ये घेतो. लक्षात घ्या की बेस्ट होतंय सगळं. बरं आता नेक्स्ट क्वेशन. आता हा किचकट क्वेशन वाटतो ना, केवढा मोठा आहे. पण हा पण लेटेस्टच क्वेशन आहे. वाचून घ्या. तुम्ही थोडा वेळ हा क्वेशन वाचून घ्या. पार्टिकल इज मूव्हिंग ऑन अ स्ट्रेट लाईन. द डिस्टन्स एस ट्रॅव्हल्ड इन एसची व्हॅल्यू दिली नेहमीप्रमाणे. ती दिलेली आहे at² प्लस बीटी आणि प्लस 6. इफ द पार्टिकल कम्स टू रेस्ट म्हणजे थांबणार आहे. आफ्टर 4 सेकंड टी ची व्हॅल्यू दिले. म्हणजे डिस्टन्स ऑफ किती? 16 मीटर. म्हणजे 16 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर तो पार्टिकल थांबणार आहे. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी 0 येणार आहे. पण इथं टी ची व्हॅल्यू 4 सेकंड टाका. 4 चा स्क्वेअर करा 16 येईल.
4 ने याला मल्टिप्लाय करा 4b येईल प्लस 6 -6 करा म्हणजे इकडे 10 येईल. 16 तून 6 मायनस करा ना. दॅट इक्वल्स टू 16a प्लस 4b. त्याला प्रत्येकाला 2 ने डिव्हाईड करा. मग 8a प्लस 2b इक्वल्स टू 5 आला. ओके. त्याला इक्वेशन 1 म्हणूया. चला याचं डेरिव्हेटिव्ह काढा. एस डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? व्हेलॉसिटी. मग व्ही इक्वल्स टू काय येणार बघा 280 आणि प्लस बी एवढंच येणार. ही कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0. टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि याचं 2a. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी मी 0 पुट करतोय. टाईम मला 4 माहिती आहे आणि हे बी 4 टू जा 8 आहे प्लस काय होतील मायनस त्यामुळे बी ची व्हॅल्यू -8a. मी तुम्हाला सांगू का हा 2021 चा क्वेश्चन आहे. तुम्ही मार्क्स ऍप्लिकेशन ओपन करा. करा मार्क्स ऍप्लिकेशन ओपन. त्याचं सोल्युशन बघा. नाही कळणार तुम्हाला. गोंधळ करतायत ते लक्षात घ्या. मग बऱ्याचशा पुस्तकात सुद्धा असंच होतं, की सोल्युशन देतात कळत नाही. मग त्यासाठीच मी आहे ना, मी एकदम साध्या भाषेत तुम्हाला सांगतोय. हे कळालंच पाहिजे बरं का. एक ह्याच्यापेक्षा हळू तुम्हाला कोण सांगणार नाहीये. किंवा हीच लेव्हल लास्ट लेव्हल एकदम सिंपल. म्हणजे काय? टेस्ट व्हॅल्यूवरून एक इक्वेशन तयार केलं. चला बीच व्हॅल्यू मिळाली का? ती इक्वेशन 1 मध्ये पुट करूया चला इथं. म्हणजे मला असं मिळालंय, की 8a प्लस 2 इंटू -8a आणि दॅट इक्वल्स टू 5. तर करा बघू काय येतंय आता. 8 टू जा किती येणार सांगा 16. पण थांबा. 8a मधून 16a गेल्यानंतर -8a येणार. दॅट इक्वल्स टू 5. मग a ची व्हॅल्यू -5/8. ओके. एका मुलानं मला हा डाउट विचारला होता. मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये 5/9 लिहिलंय. 9 नाही येणार. 8च आहे. बरं. मग काय होतं? मग काय केलं कळत नाही तुम्हाला काही-काही वेळेस. म्हणजे ॲप्लिकेशन्स आहेत, फ्री कंटेंट आहे. पण प्रिंटिंग मिस्टेक्स सगळ्या ठिकाणी थोड्या-थोड्या असतात. थोड्या असतात, सगळ्याच नसतात बरं का. बाकी मार्क्स ॲप्लिकेशन बेस्ट आहे. बरं. ए मिळालं तुम्हाला. पण ए म्हणजे काय ॲक्सेलरेशन नाहीये बाळांनो. ए म्हणजे कॉन्स्टंट आहे या न्यूमेरिकल मधला. तर मेन पॉइंट काय? मला काढायचं ॲक्सेलरेशन. त्यासाठी माझं ह्याचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलं पाहिजे. एकदा काढून झालंय. मग या व्हेलॉसिटीचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं, की मला मिळेल ॲक्सेलरेशन आणि ते फक्त 2a येतंय. आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंट 0. मग आता a ची व्हॅल्यू पुट करा -5/8 म्हणजे मला -5/4 हे ॲन्सर मिळालं. मी ब्रेक घेतो 1 मिनिटाचा. परत तुम्ही हा न्यूमेरिकल व्यवस्थित बघाच. बघा आणि तो प्रयत्न करा समजून घेण्याचा. काहीही अवघड नाहीये. त्या गोष्टीत चुकू नका कुठं सुद्धा. आणि क्रॅश कोर्सवरती डेरिव्हेटिव्ह फ्री कंटेंटमध्ये आहे. ट्रिग्नोमेट्री 2, ड्रॉपर्स टू टॉपर बॅच आहे आपल्याकडं, संघर्ष बॅच आहे आणि मी असताना कुठल्याही पॅनिक मोडमध्ये तुम्ही जाणार नाहीये हे मला माहिती आहे. नेक्स्ट क्वेशन बघा. चॅलेंजिंग आहे. एसची व्हॅल्यू काय दिले सांगा? √1 + t हे लक्षातच ठेवा बरं का. एस व्हॅल्यू रूट दिले. गणित न्यूमेरिकल टफ आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढली की मला व्हेलॉसिटी मिळणार आहे. मग व्हेलॉसिटी मिळणार आहे मला 1/2√1 + t हे लागणार आहे आपल्याला का? कारण ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी, क्यूब ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी 2 वेळा तिथं. ते. आता मी काय करतोय याचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. म्हणजे मला काय मिळेल? एक्सेलरेशन. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला समजावं म्हणून मी व्ही असं लिहितो 1/2 कॉन्स्टंट आणि हे 1 + t आणि रेज टू -हाल्फ लिहितो. कारण रूट म्हणजे हाल्फ असतं, वर गेल्यावर ते -हाल्फ. रेज टू ची टर्म आहे ती पुढे घ्या. मग -1/4 येईल आणि त्यातनं 1 कमी करा म्हणजे -3/2 येईल. पण तो -3/2 खाली गेल्यावर काय होतील? +3/2 होतील. म्हणजे हे -1/4 आणि इथं 1 + t⁻³ हे 3/2 समजून घ्या. x√x म्हणजे x⁻³ असतं. कारण हे 1 आणि हाल्फ ना. इथं पण तसंच आहे. पण आता इथं तसंच जरी असलं, तरी मला काय करायचंय बघा. याला मी 2 न मल्टिप्लाय करतोय आणि 2 न डिव्हाईड करतोय. कळलं? 2 न मल्टिप्लाय, 2 न डिव्हाईड. ओके. इथं लिहिताना मी √1 + tचा क्यूब लिहितोय आणि तसंच आहे ना. हे 1/2 म्हणजे रूटमध्ये गेलं आणि हा वरचा 3 म्हणजे क्यूब आहे ना. आता मात्र मी कसं लिहितोय बघा. मग ॲक्सेलरेशन इक्वल्स टू -2 जाऊ दे. ब्रॅकेटमध्ये मी 8चं क्यूब रूट 2 लिहितो. हे 1 + t लिहितोय आणि या ब्रॅकेटचा क्यूब करतोय. म्हणजे मला ॲक्सेलरेशन मिळालं -2v³. कारण 1/2 रूट ही तर व्हेलॉसिटी आहे ना. आलं का लक्षात? मग स्क्वेअर नाही, क्यूब ऑफ व्हेलॉसिटी. ऑप्शन सी करेक्ट आहे.
नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी होमवर्क द्यायचा आहे. 10-15 मिनिटाचे छोटे-छोटे व्हिडिओ तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतोय. नेक्स्ट होमवर्क आहे. जमणारं समजून घ्या. बुलेट वर फायर केलंय. वर केल्यानंतर ते थांबणार आहे आणि परत खाली येणार आहे. मग वर थांबणार आहे, मग त्या ठिकाणी व्हेलॉसिटी काय येणार आहे? 0. हिंट. याचं डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं की व्हेलॉसिटी मिळेल. एल-एच-एस मध्ये त्याची व्हॅल्यू 0 पुट करा. त्याच्यावरून टीची व्हॅल्यू काढा. आणि जी टीची व्हॅल्यू येईल, जी तुमची टीची व्हॅल्यू येईल, त्याला तुम्ही सरळ-सरळ 2 न मल्टिप्लाय करा. कारण वर ज्याला जेवढा वेळ लागतो, तेवढाच वेळ खाली यायला लागतो. सिंपल होमवर्क. शेवटचा प्रश्न आता. ओके. थांबा मध्ये एक प्रश्न राहिला तो. ओके, ओके. डिस्प्लेसमेंट दिलेली आहे. डायरेक्शन ऑफ द मोशन रिव्हर्सेस आता सारखंच आहे. म्हणजे पुढे जाऊन तो परत मागे येणार आहे. पण पुढे जाऊन मागे येताना तो थांबणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी 0 येणार. मग तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह काढल्यावर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 0 पुट करा. सॉल्व्ह करून ची व्हॅल्यू काढा आणि ती ची व्हॅल्यू इथं पुट करा. मग तुम्हाला ते डिस्टन्स कळेल. किती आहे ते. म्हणजे या टाइपमध्ये ना सीईटीला इम्पोर्टंट काय विचारलंय काय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. काय विचारलंय आणि त्याच्यानुसार हे करायचंय. बरं तर हा मात्र एकदम सोपा आहे. ॲट द एंड ऑफ 2 सेकंड ॲक्सेलरेशन विचारलंय. 2 सेकंद टाईम दिलाय. पुस्तकातलं का पुस्तकातलं गणित आहे रे? अगदी सेम आहे. पुस्तकासारखंच आहे. मगासारखंच आहे, की टाईम दिलं होतं नाही का स्टार्टला आपण बघितलेलं बघा. हां, इथं बघा टाईम दिलंच होतं लक्षात घ्या. फक्त जाऊ दे ना. कुठल्या व्हॅल्यू देऊ देत. आता महत्वाचं म्हणजे काय बघा मी तुम्हाला सांगतो. फाय ची व्हॅल्यू या एस प्रमाणात दिलेली असते. 3t स्क्वेअर 2t. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं की d∅dt मिळतंय. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. पण मायनस d∅dt म्हणजेच ईएमएफ असतो. म्हणजे हे तुम्हाला ना फिजिक्समध्ये सुद्धा यूज करायचंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट या टॉपिकमध्ये. मग कसली वाट बघताय? नंबर आहे. कॉल करा. तुम्हाला आवडतंय मला माहिती आहे. का मला कळलं? पालकांचे फोन येतायत. घ्यायचाच आहे कोर्स. कोर्स घ्यायचाच आहे असे मेसेज येतात. तुम्ही आम्हाला फक्त सांगा. बरं आता महत्वाचं काय, की तरी तुम्हाला सांगतो तुम्ही एक डिसिजन घ्या. तुम्ही टेन्शन, तणावात राहू नका. जेईई बद्दल विचार करा. मी डायरेक्टली सांगतोय तुम्ही कुठल्याही YouTubeवर बघा आपल्या महाराष्ट्रातील मुलं तणावात आहेत त्याबद्दल त्यांनी व्हिडिओ प्रत्येकानं अपलोड केलेला आहे, की जेईई का सीईटी. आणि सगळ्यांचं सजेशन हेच येतंय, की सीईटी हा ऑप्शन चांगला आहे. उगाच डिप्रेशनमध्ये जाण्यात काही अर्थ नाहीये. कॉल करा. मी तुमच्या शंकांची उत्तरं देईन. ऑल द बेस्ट.